current carrying circular coil of area A produces magnetic field B at the center. The magnetic moment of the coil is bracket मध्ये दिलेलं μ0 is equal to permeability of free space bracket complete. 2020 ला आलेला होता प्रश्न, त्याचा ए ऑप्शन आहे 2b √a³ divided by μ0 in √π. बी ऑप्शन आहे 2ba divided by μ0. सी ऑप्शन दिलेला आहे ba³ divided by 2π μ0. डी ऑप्शन आहे b √a³ divided by 4π μ0. तर या चार ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक फील्ड घेऊ कुठे, सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला. मग या ठिकाणी लिहितो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग circular coil at the center of circle at its center is given by. तर बी जर घेतला तर बीचा फॉर्म्युला असेल μ0I divided by 2r. आता याच्यावरून आयची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ, तो भेटेल 2br डिवायडेड बाय μ0. हा 2r इकडे डिवाइड होता, इकडं मल्टिप्लाय. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. पण आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचं. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला करंट इंटू एरिया. करंट तर भेटला, आता एरिया काढू. आता सर्क्युलर कॉईल आहे, मग एरिया ऑफ सर्क्युलर कॉईल इज, तर एरिया एने रिप्रेझेंट करू आणि त्याचा एरिया असेल πr². याच्यानं आर फाइंड करून घेऊ. मग r² भेटेल आपल्याला a डिवायडेड बाय पाय. याचा स्क्वेअर रूट घेऊन टाकू म्हणजे आपल्याला आर भेटून जाईल. टेकिंग स्क्वेअर रूट, आर इज इक्वल टू √a डिवायडेड बाय पाय. आता ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, मग करंट आय इज इक्वल टू 2b तसाच डिवायडेड बाय μ0 तसा लिहिला. आरच्या जागी आरची व्हॅल्यू टाकली, ई बघी काय √a डिवायडेड बाय पाय टाकून द्यायचं. √a डिवायडेड बाय पाय. पण आपल्याला करंटने फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं मॅग्नेटिक मोमेंट. मग याला आपण सेकंड इक्वेशन देऊन टाकू. ठीक आहे. आता मॅग्नेटिक मोमेंटसाठी त्याचा फॉर्म्युला लिहून टाकू. वी हॅव मॅग्नेटिक मोमेंट त्याचा फॉर्म्युला करंट इंटू एरिया. मॅग्नेटिक मोमेंट आपण यमने रिप्रेझेंट करणार. करंट इक्वेशन नंबर 2 मध्ये आहे, तो आहे 2b. बघा ते टाकून देऊ आपण. 2b डिवायडेड बाय μ0 √a डिवायडेड बाय पाय इंटू आपल्याला एरिया घ्यायचा आहे. आता या एला जर स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर एचा काय होणार आहे स्क्वेअर. मग आपल्याला यम भेटेल. यम इज इक्वल टू 2b डिवायडेड बाय μ0 √a. तो ए आपण पाय तसं ठेवा आणि या a² जर आतमध्ये घेतलं तर एचा काय होणार स्क्वेअर होणार. मग झाला एचा स्क्वेअर, a² इंटू एचा काय झाला क्यूब. मग यम इज इक्वल टू 2b डिवायडेड बाय μ0 √a³ डिवायडेड बाय पाय. आपला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल 2b डिवायडेड बाय μ0 इन स्क्वेअर रूट a³ डिवायडेड बाय पाय. हे त्याचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आता आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहे, तर त्या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर बघूया आपण. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय 2b डिवायडेड बाय μ0 √a³ डिवायडेड बाय √π. हे त्याचं फायनल आन्सर असेल.